मध्ये रमेश म्हात्रे प्रकरणी पोलीस कारवाई करताना पाहायला मिळत आहेत। रमेश म्हात्रे थोड्याच वेळात शरण येताना पाहायला मिळणार आहे आणि ही थ्रेट दृश्य आपण पाहतोय। अखेर मारकुटा रमेश म्हात्रे पोलिसांना शरण आलेला आहे। 5 वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती, त्यानंतर मालमत्ता जप्तीची कारवाई देखील रमेश म्हात्रेवर करण्यात येणार होती आणि अखेर रमेश म्हात्रे पोलिसांना शरण येताना पाहायला मिळतोय। उच्च न्यायालयानं आदेश देण्यात आले होते, जामीन रद्द करण्यात आला होता या मारकुट्या रमेश म्हात्रेचा आणि त्यानंतर रमेश म्हात्रे पोलिसांना शरण आल्याचं पाहायला मिळतंय। मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय एनडीटीव्ही मराठीवरती। सगळ्यात आधी एक्सक्लुसिव्ह बातमी आपण पाहतोय, पोलिसांना शरण आलेला रमेश म्हात्रे या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। रमेश म्हात्रे पोलिसांना शरण आलाय। मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार होती जर रमेश म्हात्रे 5 वाजेच्या आत पोलिसांना शरण आला नाही तर, तसे आदेशच देण्यात आले होते न्यायालयाकडनं आणि अखेर रमेश म्हात्रेची रवानगी पुन्हा एकदा जेलमध्ये करण्यात येणार आहे। मारकुट्या रमेश म्हात्रेनं महिला डॉक्टरांवरती हात उचलला होता, रुग्णालयामध्ये डॉक्टर तसंच कर्मचाऱ्यांवरती हात उचलल्याचं पाहायला मिळालं होतं सगळं प्रकरण आणि त्यानंतर झालेली ही कारवाई। अखेर रमेश म्हात्रे पुन्हा एकदा पोलिसांना शरण आलाय। अधिक माहिती जाणून घ्या, आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार सध्या संपर्कात आहेत। अक्षय, अखेर मारकुटा रमेश म्हात्रे पोलिसांना शरण आल्याचं पाहायला मिळतंय, काय म्हणतोय रमेश म्हात्रे? एकूण आपण जर बघितलं तर आता न्यायालयाच्या दणक्यानंतर रमेश म्हात्रे यांना विष्णुनगर पोलीस स्थानकामध्ये हजर व्हावं लागलंय। 5 वाजतापूर्वी हजर राहावं असे आदेश देण्यात आले होते। आपण बघतोय की आता न्यायालयामध्ये थोड्याच वेळात रमेश म्हात्रे यांना नेलं जाणार आहे। रमेश म्हात्रेंना आपण सातत्यानं सांगत होतो की रमेश म्हात्रे थोड्याच वेळात न्यायालयामध्ये शरण जाणार आणि आता विष्णुनगर पोलिसांमध्ये शरण गेल्यानंतर कल्याण पोलीस स्थानकामध्ये रमेश म्हात्रे यांची रवानगी केली जाणार आहे। आपण बघतोय की पोलीस स्थानकातल्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या जात आहेत आणि त्यानंतर रमेश म्हात्रे यांना कल्याण कोर्टासमोर हजर केलं जाईल। कल्याण कोर्टासमोर हजर केल्यानंतर रमेश म्हात्रे आपण बघतोय की रमेश म्हात्रे यांना आता कल्याण कोर्टात घेऊन जातात। रमेशजी आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणात उच्च न्यायालयाने रमेश म्हात्रे यांचा जामीन रद्द केला होता आणि आता पुन्हा एकदा उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर पुन्हा तुरुंगात रवानगी रमेश म्हात्रे यांची केली जाते। नक्कीच पुढचं अक्षय कशा पद्धतीत असणार आहे? कल्याण कोर्टात हजर केलं जाणार आहे मारकुट्या रमेश म्हात्रेला? नक्कीच या ठिकाणी गावगुंड रमेश म्हात्रे यांना घेऊन पोलीस निघालेली आहे। खरं तर कल्याण पोलिसांचा रमेश म्हात्रे यांच्याबाबत नेहमीच सॉफ्ट कॉर्नर दिसून आलेला आहे। आता देखील पोलिसांचा तसा सॉफ्ट कॉर्नर आपल्याला या सगळ्या प्रकरणामध्ये बघायला मिळतोय, कारण पोलिसांनी सांगितलं होतं की आम्ही रमेश म्हात्रे याला योग्य पद्धतीने माध्यमांसमोर आणू, मात्र पोलिसांनी लपून रमेश म्हात्रे यांना शरण येण्याची वाट मोकळी करून दिलेली आहे। न्यायालयामध्ये हजर केलं जाईल थोड्याच वेळात। कल्याण कोर्टाला जे निर्देश आलेले आहे उच्च न्यायालयाचे त्यानुसार आणि आता त्यानंतर तुरुंगात रवानगी केली जाणार आहे। तन्मय, नक्कीच, आणि आता किती दिवस तुरुंगात राहतो रमेश म्हात्रे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अक्षय, वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहू। मारकुट्या रमेश म्हात्रे अखेर पोलिसांना शरण आल्याचं पाहायला मिळालं आणि त्याला तातडीनं पोलिसांनी लगेचच कल्याण कोर्टाच्या दिशेनं नेल्याचं पाहायला मिळालंय। रमेश म्हात्रेला कल्याण कोर्टात हजर करण्यात आलं। ही आत्ताच्या क्षणाची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। जेव्हा रमेश म्हात्रे पोलिसांना शरण आला तेव्हाही तो अगदी आयटीत खुर्चीत बसल्याचं पाहायला मिळालं आणि पोलीस त्याच्या अवतीभोवती असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर पोलिसांनी तातडीनं रमेश म्हात्रेला कल्याण कोर्टाच्या दिशेनं नेलंय। विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये रमेश म्हात्रे शरण आल्याचं पाहायला मिळालंय। रमेश म्हात्रेकडनं मारहाण करण्यात आली होती शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये। त्याला आल्यानंतर डॉक्टरांना, महिला डॉक्टरला त्यानं मारहाण केल्याचं पाहायला मिळालं होतं। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी अमजद खान सध्या संपर्कात आहेत। अमजद, रमेश म्हात्रेला घेऊन पोलीस कल्याण कोर्टाच्या दिशेने रवाना झालेत, काय अधिक अपडेट्स?
तन्मय, बिलकुल हायकोर्टाने जी आदेश दिला होता की आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत रमेश म्हात्रे यांना पोलिसांसमोर आत्मसमर्पण करायचे आहे, शरण घ्यायची आहे. तशा प्रकारे आता 1 तासाआधी रमेश म्हात्रे हा स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले आणि आता 2 मिनिटापूर्वी जे पोलीस आहेत ACP हेमाडे आणि विष्णुगडचे जे सिव्हिल PI आहे राम चोपडे यांनी त्यांना घेऊन आता कल्याण कोर्टाच्या दिशेने रवाना झाले. 10 मिनिटात हे कल्याण कोर्टात पोहोचणार आहे. आज सुट्टीचा कोर्ट आहे, कोर्ट बसणार आणि नंतर या रमेश म्हात्रे यांना कोर्टासमोर हजर केले जाणार आणि अशी शक्यता आहे की त्यांची रवानगी थेट आधारवाडी कारागृहात होणार आहे. नक्की कोर्ट काय निर्णय देतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र जे सर्वांना प्रतीक्षा होती की रमेश म्हात्रे किती वाजता कधी पोलिसांसमोर येतात, आता ते समोर आले आहेत आणि त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. 5 वाजे ती डेडलाईन होती. 5 वाजेपर्यंत ते आले नसते तर हायकोर्टाने त्यांची जी संपत्ती जप्त करण्याचे आदेश देखील दिले होते आणि रमेश म्हात्रे जे अन्याय वाजत होते अचानक आले आणि ते आणि पोलीस स्टेशनला आत्मसमर्पण केलं आहे. सध्या पोलीस त्यांना घेऊन कल्याण कोर्टाकडे रवाना झाले. 10 मिनिटात ते पोहोचणार आहे. कल्याण कोर्ट आता त्यांना पुढची जी प्रक्रिया आहे ती करणार आहे पोलीस आणि त्यांची रवानगी आधारवाडी कारागृहात होणार आहे. अगदी, पण आमच्यात या सगळ्या प्रकरणात पोलिसांवर दबाव असल्याचं वारंवार म्हणण्यात येत होतं. आजही तसंच दिसलं. अगदी ऐटीत रमेश म्हात्रे तिथं बसल्याचं पाहायला मिळतंय, खुर्चीत, आणि त्याच्यानंतर आजूबाजूला पोलीस असल्याचं पाहायला मिळालं. सातत्यानं ही ट्रीटमेंट का मिळतीये? तन्मय, बिलकुल, कारण की जेव्हा रमेश म्हात्रे अचानक आले आणि त्यांना पोलिसांनी घेराव टाकला, मीडियाचे जे प्रतिनिधी होते त्यांना मज्जाव करण्यात आला. त्या दरम्यान मीडियाचे प्रसार माध्यमाचे जे प्रतिनिधी होते त्यांच्या आणि पोलिसांमध्ये वाचावाची देखील झाली आहे. रमेश म्हात्रे, पोलिसांचं असं म्हणणं आहे की रमेश म्हात्रे यांना लवकरात लवकर कोर्टावर हजर करायचे, त्या अनुषंगाने पोलिसांनी काळजी घेतली असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र ज्या प्रकारे मीडियाचे जे लोक होते, प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी, त्यांच्यासोबत जे वागणूक दिली गेली आहे एकदम अतिशय चुकीची आहे. या संदर्भात जे मीडियाचे प्रतिनिधी ते DCP तक्रार देखील करणार आहेत. सध्या कल्याण कोर्टाकडे रमेश म्हात्रेंना घेऊन पोलीस रवाना झाले. कोर्टाचा काय निर्णय येतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. अगदी, आमच्यात इतर जे 3 आरोपी अजूनही आधारवाडी जेलमध्ये होते त्यांचाही जामीन रद्द करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यांच्याबद्दलही आज सुनावणी पार पडणार आहे. तन्मय, ते आता हे सर्वांना 24 जुलैपर्यंत पोलीस न्यायालयीन कोठडी होती. आता ते जेलमध्ये आहेत. काल त्यांची सुटका होणार होती, मात्र हायकोर्टाने निर्णय दिल्यानंतर त्यांची सुटकाचा निर्णय तो रद्द करण्यात आला. आज जी 5वी आरोपी आहे साधना करांदे, हिला देखील अटक झाली आहे. तिच्या संदर्भातला कोर्ट काय निर्णय घेतो, तिचा PCR होतो की MCR होतो हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. कारण की साधना करांदे जिने रमेश म्हात्रे बोलून घेतलं होतं आणि त्यानंतर हे सर्व प्रकरण घडलं होतं, तिला देखील अटक करण्यात आली आहे. साधना करांदे हिला देखील कल्याण कोर्टात हजर केला गेला आहे आणि अशी शक्यता आहे की रमेश म्हात्रे यांना ज्या न्यायाधीशासमोर उभे पुटअप करणारे पोलीस, साधना करांदे हिला देखील त्यांच्या समोर आणलं जाणार आहे. नक्की कोर्टात काय निर्णय देतो याकडे सर्वांचं लक्ष आहे. तन्मय, नक्कीच आमच्या तुम्ही आमच्यासोबत असेल तर आपल्यासोबत अक्षय कुडकेलवार देखील आहेत, आमचे प्रतिनिधी. अक्षय, क्षणाक्षणाचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात. अक्षय, काय अपडेट्स आहेत? एकूण आपण बघतोय की रमेश म्हात्रे आता पोलिसांना शरण आल्यानंतर त्याला कोर्टात घेऊन चाललेले आहेत. मात्र रमेश म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांची गाडी सातत्यानं रमेश म्हात्रे यांना फॉलो करतायत आणि त्या गाडीच्या माध्यमातून माध्यमांच्या ज्या गाड्या आहेत त्यांना देखील व्यत्यय आणला जातोय. या सगळ्यात आपण बघतोय की आता रमेश म्हात्रे यांना कल्याण कोर्टात थोड्याच वेळात हजर केलं जाईल. कल्याण कोर्टामध्ये हजर केल्यानंतर त्यांची रवानगी जी आहे ती तुरुंगामध्ये केली जाणार आहे. आधारवाडी तुरुंगामध्ये रमेश म्हात्रे यांची रवानगी केली जाणार आहे. उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश रमेश म्हात्रे यांच्या अटकाई संदर्भात होते. त्यांना जामीन मिळाला, त्यांचा जामीन रद्द केला आणि त्यांना शरणागती संदर्भातले अपडेट होते. 5 वाजतापूर्वी त्यांना शरण यावं त्यांनी, अशा पद्धतीचं आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता आपल्याला जी आपण बघतोय की त्यांनी स्वतःच शरण आले. आपण NDTV सगळ्यात आधी ही बातमी दाखवली होती की थोड्याच वेळात रमेश म्हात्रे हे शरण येणार, पोलिसांसमोर शरण आले. विष्णुनगर पोलिसांनी त्यांना देखील ते संपर्कात होते विष्णुनगर पोलिसांच्या आणि त्यांच्या शरणागतीची माहिती त्याबाबतची सगळी पोलिसांना खबरबात होती. पोलिसांनी देखील त्यांच्या आल्यानंतर लगेचच त्यांना न्यायालयामध्ये घेऊन जाण्याची तयारी केली होती. त्यानंतर आता पोलीस त्यांना न्यायालयामध्ये घेऊन गेलेले आहेत. कल्याण न्यायालयामध्ये फक्त त्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हजर केलं जाईल. आरोपीची ओळख परेड त्या ठिकाणी होईल आणि या आरोपीला पुन्हा एकदा तुरुंगामध्ये त्याची रवानगी केली जाईल. पुढची तारीख जी देण्यात आली होती साधारण 23 तारखेला, नियमानुसार त्यांच्या
या प्रकरणाची पुढील तारीख होती आणि त्यानंतर पुढील तारखेला त्यांना आता हजर केलं जाणार आहे. अगदी अक्षय, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा.